रूप तुझे हे गंध फुलांचे मनात या सजले सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी रे 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 रा रा
हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम
राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय महिला मंडळ या पुढे सगळे पुरुष मंडळी श्रुती नरदेह लागला बहुता सुकृती नरदेह लागला सुकृते नरदेह लागला सुकृती नरदेह लागला ती विना गेला अधोगती भक्ती विना गेला दोघे भक्ती विना गेला दोघे पाप भाग्य कैसे नसरेचे कर्म पाप भाग्य कैसे नसरे कर्मा भाग्य कैसे नसरेचे कर्म पाप भाग्य कैसे नसरे कर्मा कळेचे वर्म हरी न कळे वर्म हरे थोडा न कळे वर्म हरे थोडा अनंत जन्माचे सुकृत पदरी अनंत जन्माचे सुकृत पदरी अनंत जन्मीचे सुकृत पदरी अनंत जन्मीचे सुकृत पदरी राजे मुखी हरी पैठा भोया जाते मुखी हरी पैठा होया जाते मुखी हरी पैठा होया रावण भोगा उच्च याती भोगा उच्च याती राम रंग हो गावो जनित याती देवी नामाती मुखी त्याचा भक्ती विना माती मुखी जाजा भक्ती विना माती मुखी जाजा हरी मुखी गाता रपरी चिंता हरि मुखी गाता रपरी चिंता हरी मुखी गाता हरपली चित्ता गाता हरपली चित्ता एका जनार्दनी हरी हरी म्हणता एका जनार्दनी हरी हरी म्हणता सायुजता पाठीला हरी मुखी गाता हरपली चिंता हरी मुखी गाता हरपली चिंता आई मागोता जन्म घे बारख माई बारख माई बारख माई हरिभक्तपराय विकास महाराज बहुता सुकृते नरते अनादरा बहुता सुकृते नरते अनादरा शुक्रोदे नरदेहला धला बहुता शुक्रोदे नरदेहला धला बहुता सुकृते नरते अनादरा बहुता सुकृते नरते अनादरा बहुता शुक्रोदे नरदेहला धला बहुता शुक्रोदे नरदेहला धला भक्ति दीन गेला गते
भक्ति बिन गेला हरि मुखी गाता हर परिचिता हरि मुखी गाता हर परिचिता भक्ति बिना भक्ति बिना हरि मुखी गाता हर परिचिता हरि मुखी गाता हर परिचिता क्या नाही मागोता जन्म घेणे क्या
सुत हनुमान की जय अपने अपने माता पिता की जय बोलो रे भाई सब बंदन की जय विठला 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज बोलो रे भाई सब हला हला बहुता सुकृते नरदेह लाधला बहुता सुकृते नरदेह लाधला भक्ती बिन गेला धोगती बाप भाग्य कैसे नसरेची कर्म नकळेची वर्मारे मुढा अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठाभूय राव रंक भोका उंच नीच याती भक्ती विन माती मुखी त्याच्या हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे एका जनार्दनी हरी हरी म्हणता एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे हरिमुखे गाता हरपदे चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो सुंदरी चरण संताजिया दुसरे चरण संताजिया जय जगमादारी कधी दारिता त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास सुरकाज यांची केली स्मरण होय सकळ विद्यमचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतानाचा हरिपाठ या प्रकरणातील चिंतनीय गोड अभंग सेवेकरता निवडला या अभंगातून नाथ बाबा तुम्हा आपल्याला ज्यांनी ज्यांनी मानव देह धारण केला त्यांना सुंदर असा गोड असा उपदेश या अभंगातून करतात विठ्ठल विठ्ठल सगळ्यांना विनंती थोडं थोडं पुढं सरका महिला मंडळ तुम्ही या पुरुष मंडळ तुम्ही या तुम्हाला मी बोर होऊ देणार नाही एकच तास तुम्हाला बोर होऊ देत नाही आपलं कीर्तन म्हणजे 2020चं कीर्तन आहे आपल्याला ते गुळगुळ आवडत नाही तुम्हाला बोरच होऊ देत नाही मी तुम्ही टेन्शन घेऊ नका पण वक्त्याचं कर्तव्य या न्यायानं आज ज्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलो आहोत कैलासवासी वैकुंठवासी श्री नानासाहेब नारायण पाटील दहिदार भाऊंचं आज प्रथम पुण्यस्मरण आणि त्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अर्थात प्रथम वर्ष श्राद्ध त्यानिमित्तानं आपण सर्वजण इथं जमलो आहोत कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे तुम्हाला सर्व संत दर्शनाचा मला झालेला योग खरं जर पाहिलं तर माझा तुमचा पहिलाच परिचय पण ज्यांच्यामुळे सेवा इथं प्राप्त झाली आमचे भेंडाळा गावची एक युवा नेतृत्व आमचे भाऊसाहेब पाटील काळे भाऊमुळे तुम्हाला सर्व संत दर्शनाचा मला झालेला योग आहे योगायोगच असतो काही पण आज योगायोग पूर्ण घडून आलेला आहे सुंदर अशी वडीलधारी मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहेत आता नाव काय माझ्या कोणाचे परिचित नाही पण विकास महाराजांचं आता नाव ऐकलं विकास महाराजांचा माझा पहिलाच परिचय कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या भागाचं भूषण विकासजी महाराज आहेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद दुसरे
गायनाचार्य आहेत आमच्यासोबत आलेले आमचे गायनाचार्य मोहन महाराज थोरी आहेत हरिभक्तीपर्यंत आमचे शिंगून पाहुणे पण आले योगायोग सगळे सर्वच मंडळी आहेत या एकूण सर्वच मंडळी आमचे प्रेमाचे आहे वडीलधारी मंडळी आहेत आमच्यासोबत आलेले मृदंगाचार्य अर्जुन महाराज गाडी आहेत महिला मंडळ आहे पुरुष वर्ग आहे आणि पेटी मास्तर आहे तर ताणच नाही बुवा पेटी मास्तरला पाहिलं मस्त अशी पेटी वाजवतात बघा स्वराला स्वर नाही तर काही काही वाजवणार आपण म्हणावं सा ते वाजवतात ग पण तसं नाही स्वराला स्वर बरोबर लावतात आणि सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे गणेश मंडप साऊंड सर्व्हिस बुट्टेवाडगाव नाही सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 1 तास सेवा करू जास्त वेळ मी घेणार नाही पण ज्या ज्यावेळेस भगवंताचं भजन होईल त्या त्यावेळेस हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करीत चला या भाऊंना जाऊन आपल्यातून आज 1 वर्ष बरोबर पूर्ण झालेलं आहे त्यांच्या पश्चात त्यांचा सर्व दहिदार परिवार असेल त्यांच्या पत्नी असेल गंगा भागीरथी अवंतिकाबाई नानासाहेब पाटील दहिदार तसेच त्यांचे चिरंजीव असतील श्री रामेश्वर नानासाहेब पाटील दहिदार तसेच कैलासवासी ज्ञानेश्वर नानासाहेब पाटील दहिदार तसेच त्यांच्या मुली असतील सौभाग्यवती आशा भगवान पाटील कदम अनिता प्रताप पाटील गायकवाड नातू आहे शर्विल रामेश्वर पाटील दहिदार आणि शिवराज रामेश्वर पाटील दहिदार असा सुंदर असा यांचा परिवार आहे भाऊंना जाऊन आपल्यातून 1 वर्ष झालेला आहे या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती माझी प्रभू ज्ञानोबा राहते हो काय बघा या सृष्टी लोकाचा नियमच असा आहे जो जो जन्माला आला त्याला जावं लागतं हा सृष्टीचा नियम आहे कारण की असं आहे ज्या लोकात तुमचा आणि माझा जन्म झाला मायबाप त्या लोकाचं नावच काय आहे मृत्यूलोक आणि मृत्यूलोक म्हटला की महाराजाचा जन्म झाला त्याला जावंच लागतं ही माझी भाषा नाही ज्ञानोबराय सांगतात उपजे ते नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिग्रहेगा आएगा सुजाएगा राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया जंजीर इथं सगळ्यांना ये तबुर नाही आले अवतार ये रतन पावरा जीवन दे ये रतन पावरा जीवन दे ये रतन पावरा जीवन दे ये तबुर नाही आले अवतार ये रतन पावरा जीवन दे ये रतन पावरा ये रतन पावरा येथे नाही बुरो आले अवतार ये रते पामर जीव किती तुकोबरा सांगतात माय बापा हो तुम्हा आम्हाला जावं लागतं यात नवल नाही यात विशेष नाही ज्यांनी अवतार धारण केला त्या भगवान परमात्म्याला सुद्धा जावं लागतं इथे नाही बुरो आले अवतार आणि मग येरते पामर जीव किती इथं सगळे गेले महाराज कोण राहिलं आतापर्यंत मला तुम्ही सांगा राहिलं कोणी विचार करा आजा मेला पण जामेला बाप मसना गेला आजा मेला पण जामेला बाप मसना गेला हो देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला उठा 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 जागा पाठी उठा उठा जागा पाठी भाई आने कोण राहिलं महाराज आपले आजोबा राहिले आपले वडील राहिले आपले खापर पंजोबा डोपर पंजोबा निपड पंजोबा कोण राहिलं सगळे गेले आजा मेला पण मेला बाप मसना गेला हे देखत देखत ना तू पण
असली तर आपला सुद्धा एक दिवस नंबर आहे. आपल्याला सुद्धा जावं लागणार. नवे नवे देवादिकाला जावं लागलं, तुम्हा आम्हाला जावं लागलं. चालत वाट पुढे भय वाटत तेथे. चालत वाट पुढे भय वाटत तेथे. सुंदर असं प्रमाण दिलं बाबांनी. चालता वाट पुढे भय वाटती चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागुती. अरे हिंडलो बहु बाटी, कितीतरी फिरा किती फिरा, शेवटी जायचंय. आणि गेलेले परत वापस येत नसतात नाही बाप. म्हणून सगळ्याला जावं लागतं. तुम्हा आम्हाला जावं लागतं, देवादिकाला जावं लागतं, नवे नवे साधू संताला सुद्धा जावं लागतं. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी. 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासी. वीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. ये 3 लोक पर छत्र विराजे लोटा कुंज बिहारी. कहत कबीरा सो भी मर गए रहत पूर्ण बिचारी. कहत कबीरा सो भी मर गए रहत पूर्ण बिचारी. कबीरदास महाराज सांगतात सगळ्याला जावं लागतं. म्हणून भाऊ ज्या रस्त्यानं ज्या वाटेनं गेली त्या रस्त्यानं त्या वाटेनं तुम्हा आम्हाला सर्वांना जायचंय. नाथबाबांचा 5 चरणाचा हरिपाठ या प्रकरणातील चिंतनी गोड अभंग सेवेकरता निवडला बघा. या अभंगातून नाथबाबा तुम्हा आम्हाला उपदेश करतात. बाबा हो, तुम्हाला सुंदर असा नरदेह मिळाला. कशा करता? बहुता सुकृते नरदेह लादला. इतका दुर्लभ मिळाला. काय महाराज, या जगतामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. कोणत्या ऐका? मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रयः. त्याच्यात पहिली गोष्ट आहे मनुष्य देह दुर्लभ आहे. तुम्हा आम्हाला मनुष्य जन्म मिळाला ही गोष्ट फार भाग्याची आहे, फार दुर्लभ आहे. तुम्हा आम्हाला तो नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला, पण तो आम्हाला मिळाला पण कळाला नाही. माहिती देवादिक त्याची इच्छा करतात, त्यांना मिळत नाही, आपल्याला मिळून कळत नाही. हे फार मोठं दुर्भाग्य आहे. विठाला काय महाराज, किती दुर्लभ आहे. नाथबाबांचंच प्रमाण आहे. नरदेह दुर्लभ जाणा वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन. इतका दुर्लभ मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळाला, पण तो आपल्याला कळाला नाही. देवादिकांना तो मिळत नाही, पण त्यांना कळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर ते अपेक्षा करतात स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे
इच्छे अमर इच्छिता ते देवा कशा करता मृत्यू लोकी व्हावा जन्मा आम्हाला तो जन्म मिळावा इतका दुर्लभ आहे तो आम्हाला मिळाला. आता तसं जर पाहिलं तर हे स्वर्गातले देव आहे शिजणारी देव आहे. शिजणारी म्हणजे कसे जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत ते स्वर्ग आहे आणि एकदा पुण्य संपलं की वरल्या ज्या मोठ्याल्या देवता आहे ना छोट्याल्या देवतांना खाली ढकलतात. मग आता या पुण्याची पावती सरे एकदाच पुण्य संपलं की मोठ्याल्या देवता या शिजणारी देवांना सीजन जोपर्यंत चांगलं आहे ना तोपर्यंत तिथं एकदा सीजन संपलं की ते त्यांना खाली ढकलतात. शिजणारी देव सीजन संपलं का मग ते सांगतात वरल्या देवता सांगतात जा जगतामध्ये एक आशिया नावाचा खंड आहे त्या आशिया खंडामध्ये भारत नावाचा देश आहे त्या भारत देशामध्ये महाराष्ट्र नावाचा प्रांत आहे त्या महाराष्ट्र प्रांतामध्ये संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे त्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर नावाचा तालुका आहे त्या गंगापूर तालुक्यामध्ये बुट्टे वडगाव गावाचं नावाचं गाव आहे त्या गावामध्ये कीर्तन चालू आहे त्या कीर्तनात जा भजन कर पुण्य कमव मग साधा विषय आहे. म्हणून एकदा पुण्य त्या देवताचं संपलं की वरल्या देवता कशा ढकलतात. माझी ओवी महाराज ज्ञानोबरायांची ओवी ज्ञानोबराय सांगतात त्यांची अवस्था अशी होती कशी जैसा वैशा भोगी कवडा वेचे मग दारहीचे पुणे तयचे तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे काय सांगो ज्ञानोबराय सांगतात एकदा जसं पैसा संपल्यानंतर वेश्या जशी माणसाला घरातून बाहेर ढकलते तशी याची अवस्था होते. एकदा पुण्य संपलं की वरल्या देवता यांना खाली ढकलतात यांना म्हणतात शिजणारी देव. आता आपल्याकडेही देव आहे शिजणारी 2 दिवसाकरता का पण असतो ना काय म्हणतात त्याला नवर देव 2 दिवसाकरता करता पण तो शिजणारी असतो का नाही काय थाट असतो त्याचा. आता ज्यांची झालेली ज्यांची नाही झाली त्यांना अवघड आहे. मला नाही वाटत त्यांची होतील आता अवघड आहे महाराज. त्याचं कारण असं आहे आम्ही गावगाव फिरतो मायबाप तुमच्या कृपा आशीर्वादानं पण गावागावात 100-150 टोळ हिंडतच राहते नसते पुरीच नाही देवा कुठून उत्पन्न तरी कुठून करावा. लोक एवढे विचित्र आहे माऊली महाराज आमच्या पिंट्याला घरी पोरगी पाहा आता पिंट्याला पोरगी पाहायला आम्ही जातो का कीर्तन करायला. अवघड परिस्थिती लक्षात ठेवा दिवस प्रत्येकाचे येतात म्हणून मी सांगत असतो माणसानं कशाही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये अहंकार करू नये ना सत्तेचा करू नये ना संपत्तीचा करू नये ना सौंदर्याचा करू नये. लक्षात ठेवा अहंकार में तीनों गए धन वैभव और वंश न माने तो देख ले रावण दुर्योधन और कंस. विढला अहंकार करू नये. आज तुम्ही गरीब आहे उद्या श्रीमंत होऊ शकता. तुम्ही आज श्रीमंत आहे उद्या गरीब होऊ शकतात. अरे तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राहणार अंक त्याचा एकदा त्याच्या मनात आले. आणि एक सांगतो महाराज गरिबीचं दुःख तर सगळं व्हावं पण गरिबीचं दुःख श्रीमंत माणूस गरीब कधी होईल कारण गरिबीसारखं दुःख कोणतंच नाही महाराज. गरीब काय झालं महाराज आपल्या आज भारत देशामध्ये एक शोकांतिक आहे की गरीब होत चाललाय श्रीमंत होत चाललाय. काय भानगड आहे महाराज ते देवाने दिलेलं वरदान आहे याच्यात भारत सरकारची चूक आहे हे देव जाणे. बघा तुम्ही काही लोकांकडे पाहिलं महाराज आम्ही फिरणारे लोक आहोत कधी असं पाहिलं कधी इतके लोक राजमहालात राहतात काय खावं त्यांना समजत काय खावं हे कळत नाही. काय असे लोक त्यांना काय खावं भेटतच. एकाच्या महालात फुलदाती बागा दुसऱ्याच धड नाही राहण्यास जागा. अन्नासाठी फिरतो नागवा एक तो कष्ट के मारे बेजान है दूसरा व्यसनों में भूला नच यार है देश
चाहता सुन लो अंदाजे और मेरी तो चैन में सरताज है ये गरीबी तो खाने को मोहताज है ये गरीबी तो खाने को मोहताज है गरीबीचं दुःख नसतं. एकदा श्रीमंत झालेला मग गरीब जर झाला ना फार अवघड आहे. आणि एक सांगू तुम्हाला लक्षात ठेवा आपलं वाक्य आहे देवानंतर दुसरी गोष्ट कोणती असेल तिला मान्यता असेल तर तिला पैसा आहे. काय सांगतोय मी देवानंतर दुसरी गोष्ट प्राधान्य कोणत्या गोष्टीला असेल तर तो पैसा आहे. पैसा माणसानं जरूर कमवा म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार सुद्धा सांगतात माणसानं पैसा कमवावा असा संसार करावा. नेटका करावा नेटका लोकांनी सुद्धा बघितलं पाहिजे असा संसार माणसानं करावा. आणि मग साधू संतांनी सुद्धा सांगितलं की ते का म्हटले का तुम्हाला संसार करू नका. ज्ञानोबराय सांगतात असोनी संसारी ज्ञानोबराय सांगतात अरे बाबा संसार चांगला करा पण तू नीती नका नीती नका. पैसा कमवत असताना कोणाच्या तळतळीचे सुद्धा हे पैसे आपल्याला नको 10 रुपये सुद्धा नको. ऋण कोणाचं नको महाराज. जीवन जगत असताना कोणाचं ऋण घेऊन जगू नका. 10 रुपये जरी कोणाचे राहिले तर देऊन टाका. ते ऋण ठेवू नका. ऋण जर ठेवलं मायबाप त्याच्या करता करोडो जन्म घ्यावा लागतात. गाथा सांगत असतात करोडो जन्म घ्यावा लागतात. म्हणून गरिबीचं दुःख फार अवघड आहे फार अवघड आहे महाराज. तुम्हाला एक सांगतो महाराज जर तुमची गरिबी आली ना तर तुमचेच लोक पाहुणे लोक तुम्हाला लग्नाची पत्रिका सुद्धा देत नाही. अनुभव घेऊन पहा. हे माझं वाक्य नाही कबीरदास महाराज सांगतात बघा. जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई मीठा न बोले. सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई दिल का साथी नहीं रे कोई. पैसा म्हणून पैसा जरूर कमवा महाराज पण तो नीती किंमतीनं. आणि जर पैसे येऊन अहंकार येत असेल तर मग महाराज काहीच कामच नाही. म्हणून तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असेल सत्ता संपत्ती असेल तारुण्य असेल त्याचा जर गर्व केला लयाला जातो. म्हणताना दर 35 वर्षांनी काळ बदलत असतो. आज कोणाचा काळ आहे मी सांगत असतो होतो महाराज प्रत्येकाचे दिवस बदलतात. 15-20 वर्षापूर्वीचा काळ आठवा. पुरुष मंडळ तुम्हाला अनुभव असेल आता मी तुमच्यापेक्षा लहान आहे पण 15-20 वर्षापूर्वीचा काळ आठवा. त्यावेळेस तुम्ही जर मुलीचा बाप असाल तर तुम्ही मुलाच्या बापाला काय म्हणत होत्या काय म्हणत होते घ्या आमचं लेकरू पदरात घ्या आमचं लेकरू पदरात. त्यावेळेस मुलाचा बाप काय म्हणत होता तुम्ही कुठं आम्ही कुठं. बरोबर आहे का. आता कसं आहे आता मुलाचा बाप म्हणतो मुलीच्या बापाला जे हरी तो म्हणतो पुढच्या घरी. आता नाही करायचं आम्हाला. आणि एक सांगू तुम्हाला माता भगिनीनो कांद्याला एवढा भाव नाही एवढा मुलीच्या आईला भावाला भाव. परिणाम मी सांगत होतो प्रत्येकाचे दिवस बदलतात. त्या नवरदेवाचा किती ठाट असतो. 2 दिवसाकरता का सिजनरी देव आहे ना तू. आता तुम्ही मला सांगा तो कुटाडा सहित मारुतीच्या छाताडावर जातो. आता तुम्ही साधा विचार करा ज्याचं लग्न झालं तुम्ही साधा विचार करा त्याला कपडे घालता येत नाही का त्याला बूट घालता येत नाही का त्याला पॅन्ट घालता येत नाही का त्याला बनेल घालता येत नाही का. पण पॅन्ट घालण्याकरता एक बाई शर्ट घालण्याकरता एक बाई मंडोळी बांधण्याकरता एक बाई त्याला गन पावडर करण्याकरता एक बाई त्याला टोप घालण्याकरता एक बाई जुने कपडे सांभाळायला. बरोबर. एक बाई त्या जुन्या कपड्यातून पैसे घेऊन घरी पळून जायला. पण 2 दिवसाकरता होईना पण तू काय असतो देव आहे. या देवाचं सोडा स्वर्गातल्या देवाचं सांगतो मायबाप हा तरी सिजनरी याला यावं लागतं तर त्या सिजनरी देवांना. पण परिणाम आहे का महाराज
एवढा दुर्लभ देह ती याची इच्छा करतात त्या अर्थी हा देह किती दुर्लभ असला पाहिजे. विढाला विढाला दुर्लभ आहे. बघा तो तुम्हा आम्हाला मिळाला आणि आता तुम्ही त्याची अपेक्षा जरी केली तर मिळणार नाही. बघा एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका गावामध्ये एक आंधळा राहतो. त्या आंधळा असं विचित्र होतं महाराज, रोज कोणाचे भांडण लावत होतो रोज. त्याचं लग्न होत नव्हतं. पण एक दिवस झालं. तुम्ही म्हणता लग्न होत नव्हतं म्हणजे झालं असं कसं काय? एकाची कटत नव्हती आणि याला भेटत नव्हती. गेलं जुळून लग्न झालं. आतापर्यंत लग्नाच्या आधी हा भानगडी करायचा, याचे भांडण मिटवण्याचं काम कोण करत होतं? आई बाप करत होते. लग्न झाल्यानंतर कोण मिटवायला लागलं? बायको. रोज याला कोणाचे भांडणं लावावे, त्याचं मिटवण्याचं काम बायकोनं करावे. एक दिवस असंच हा भांडणं लावून आला, घरी येऊन बाजीवर झोपून राहिला. बायको दारामध्ये सुपामध्ये गहू निसत होती. गहू त्याच्यात ती बाई आली. ती म्हटली तुझा नवरा कुठे? ती म्हण तू झोपला. किती मिनिटं झाले? 15 मिनिटं झाली. खोटं बोलू नको. 5 मिनिटापूर्वी तुझा नवरा आमच्या गल्लीत होता. त्यानं आमक्याचे भांडणं लावून दिले. पण लक्षात ठेव, ज्याचे भांडणं लावून तो आलेला आहे ना, लक्षात ठेव, त्याला सांग उठल्यानंतर परत त्या गल्लीत जर आला तर तुझा एकच पाय परत येईल, एक पाय तिथंच राहील. एवढे विचित्र लोक आहे त्या गल्लीतले. निघून गेली बाई. हिला रागच आला. रोजच्या महाराज भांडणाला कंटाळलेली होती. हिनं ते सूप बाजूला ठेवलं आणि तो आंधळा झोपलेला होता ना बाजीवर, त्याला अशी लाथ मारली महाराज. कोणला? नवऱ्याला. आता ज्याला रोजच खायची सवय त्याला काय विशेष वाटत नाही, बरोबर आहे. पण या आंधळ्यानं पहिल्यांदाच खाल्ली. जसा लाथ खाल्ली त्या बाजीच्या खाली महाराज, तो मला लाथ मारली. त्याला रागच आला. तो म्हटला आता मी पंढरपूरलाच चालतो. गुरुरे गाथामूर्ती राऊत बाबा सांगत असतात, जोपर्यंत बायका पोरं म्हाताऱ्याच्या कंबरटात लाता घालत नाही तोपर्यंत त्यांना पंढरपूरचं तिकीटच सापडत नाही. तिकीटच सापडत नाही. त्या म्हाताऱ्याला महाराज ते रागानं निघालं. आता ते काय आंधळच महाराज. दिवसा निघालं, रात्री चालत राहिलं. पण रात्री 2 वाजता योगायोगानं बघा, रात्री 2 वाजता महाराज त्यात आंधळ हुशार होतं. चालत असताना जंगलामध्ये त्याला एक कशाची तरी ठोकर लागली. म्हणून ते खाली वाकलं. पाहिलं तर तो होता एक सोन्याचा हंडा. आणि त्याच्यात काय होतं? पूर्ण सोनं होतं. आता तुम्ही सांगा, तो सोन्याचा हंडा घेऊन त्यानं कुठं जायला पाहिजे नव्हतं? कुठं चालला होता? पंढरपूरला. मग त्यानं कुठं जायला पाहिजे नव्हतं? पंढरपूरला जायला पाहिजे नव्हतं की परत घरी यायला पाहिजे नव्हतं? तुमचं काय मत आहे? तुम्ही बरोबर राहिले का? सरळ आहे. ज्या बायकोनं लाथ मारली, आता त्यानं घराचा त्याग केला, मग ते माझं असं म्हणणं आहे की त्यानं ते सोनं घेऊन जर तू पंढरपूरला गेला असता, बँकेमध्ये टाकला असतं, त्याचं व्याज जर खाल्लं असतं तर मरेपर्यंत याला पुरला असतं. मग आणि तुमचं काय मत आहे मला सांगा? माझं असं मत आहे. तुमचं मत असं असेल पंढरपूरला जावं. आणि जर तुम्हाला सोन्याचा अंडा सापडला असं तुम्ही पंढरपूरला गेले असते का? लोक सल्ले द्यायला फार हुशार आहे हो. महाराज ज्या बायकोना कंबरला लाथ घातली होती, महाराज तोच सोन्याचा अंडा घेऊन तो कुठे आला? बायकोकडे रात्री 3 वाजता आला. सांगितलं दरवाजा उघड. आता तिला माहित होत आज जरी नाही गेलं आलं तरी उद्या, जसं आमच्या बायकांना माहित राहत 8 दिवस कुठं का तर पडा ना, पण काल्याच्या दिवशी आमचं सांगू राहिलं, आमचं नारळ घेऊन घरीच येणार. तिला माहित होतं हे जरी आज जरी नाही आलं उद्या आल्याशिवाय राहत नाही. रात्री 3 वाजता दरवाजा वाजायला लागला. उघड. ती म्हणे कोण आहे? अरे मी छना उघड ना. ती म्हणे तुम्ही पंढरपूरला गेले होते ना? अरे ते म्हणे ते पंढरपूर सोड, मी काय आणलं बघ म्हणली. तिनं दरवाजा उघडला महाराज. तिनं लाथ मारलेली होती ना, तिनं तो सोन्याचा हंडा पाहिला चकाकणारा. तीच बायको काय म्हणून लागली माहिती का? रात्री 3 वाजता पोहे करू का? चहा करू का? तुम्हाला नाश्त्याला अजून काही बनवू का? तू म्हणे सोडते पोहे, सोडतो चहा, मी पुन्हा बाजीवर झोपतो. तुम्हाला पुन्हा लाथ मार. आणि मी कुठं जातो? परत जंगलात जातो. आणि पुन्हा सोन्याचा हंडा. जगद्गुरु तुकोबरा सांगतात त्या महामूर्खाला, आता त्याच्या महामूर्ख बायकोनं कितीही लाथा मारल्या, जसं सोन्याचा हंडा सापडणं शक्य नाही, तसं तुम्हा आम्हाला
हा नरजन्म मिळाला तो तुम्हा आम्हाला पुन्हा मिळणं शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटचा जन्म आहे महाराज मनुष्य जन्म 184 योनी फिरून यावं लागतं महाराज पुन्हा मनुष्य जन्म मिळण्याकरता तो इतका दुर्लभ आहे म्हणून साधू संत सांगतात माय बाप तो तुम्हा आम्हाला मिळाला कळाला नाही एवढा कशाने मिळाला असेल तर तो तुमच्या माझ्या भाग्यानं तुम्हा आम्हाला हा मनुष्य जन्म मिळाला अभंगाचं पहिलं चरण बहुत सुकृत नरदे लागला बहुत सुकृत नरदे लागला बहुत सुकृत नरदे लागला बहुत सुकृत नरदे लागला बहुता सुकृते काहीतरी पुण्य तुमचं काहीतरी शिल्लक होत एक लक्षात ठेवा मायबाप मनुष्य जन्म मिळणं एवढं सोपं नाही तुम्ही जर चांगलं कर्म केलं चांगलं पुण्य कमवलं तर महाराज तुम्ही स्वर्गाधिकाला जाता तुम्ही जर पाप केलं तर तुम्ही कृमी कीटकनाशक साप योनी विंचू अशा योनीला जातात पण मनुष्य जन्म मिळण्याकरता पापाचं पुण्याचं पारडं समान व्हावं लागतं माझी भाषा नाही संताची सुकृत दुष्कृत समान समी तेची पाविजे कर्मभूमी जगद्गुरु तुकोबराय सांगतात बाबा हो
मनुष्य जन्म मिळण्याकरता पापाचं आणि पुण्याचं पारड हे समान व्हावं लागतं. ते करून होत नाही, न केल्यानं कधी होईल. एवढा मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला काहीतरी भाग्यानं मिळाला. तुमचं आमचं काहीतरी भाग्य तो जर मिळून जर तुम्ही भक्ती करत नसाल तर भक्ती विन गेला अधोगती. मायबाप लोकाला किती सांगा हो, किती सांगा. लोक म्हणतात माऊली महाराज करू हो, करू हो. एक लक्षात ठेवा, मी तुमच्या लेकरासारखा आहे. जास्त वेळ परमार्थ करता देऊ नका. आमचे चैतन्य बाबा चैतन्य महाराज सांगत असतात देगलूरकर, 15 मिनिटं द्या फक्त देवा करता. सकाळी फक्त 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा, 5 मिनिटं गाथा वाचा आणि 5 मिनिटं फक्त पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करा. तुमचं काय झालं महाराज, संसार सफल झाला, तुमचा शेवट गोड झाला. 15 मिनिटं देवा करता द्या. नाही दिवसभर तुम्हाला देवा करता दिले आले देऊ नका, पण 15 मिनिटं देवा करता द्या. पण लोक सगळं करतात हो, एवढंच काय महाराज विसरली तया. सगळं लोक आठवतात पण या गोष्टीचाच विसर आहे. परिणाम आहे का मग महाराज, पचतील खाणी कधी करणार, परमार्थ करणार कधी. आयुष्य संपत चाललंय, क्षणभंगुर नाही बरबसा. उद्याचा दिवस कसा असेल मायबाप सांगता येत. अहो तुम्ही घेतलेला घास, उचललेला घास तुमच्या तोंडात जाईल का नाही याची गॅरंटी. हुशारला मंडळी आहे, पण वेळ नाही झाला ना. प्रमाणात थोडा वेळ, अर्धा तासच राहिला आपला, जास्त वेळ नाही. आत्ताशी आपण प्रवेश केलेला आहे. मला काय सांगायचं, असा उद्याचा दिवस कसा येईल सांगता येत नाही. साधू संत सांगतात कसा असेल, कसा असेल, कसा असेल कौल दैवाचा, कोण जाणे रंग उद्याचा. सत्ता त्याची तर दुर्जनाची, म्हणून दुर्जनापासून लांब राहा. दुर्जनाची गंधी विष्टेची या परी, देखोन या दुरी भावे तया. महाराज चांगले 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 लोक गेले फक्त संगतीमुळे. महाराज बघा तुम्ही, महाभारतातला युद्धातला प्रसंग आहे. ज्यावेळेस कर्ण आणि अर्जुन समोर समोर युद्ध करत होते, ज्यावेळेस अर्जुन इकडून बाण मारत होता, त्यावेळेस महाराज कर्णाचा रथ कितीतरी हात मागे सरकत होता. आणि तिकून कर्णानं बाण मारला का, फक्त अर्जुनाचा रथ फक्त 2 बोट मागे सरकत, फक्त 2 बोट. असं बराच वेळ चालल्यानंतर महाराज भगवान परमात्मा कुठे आरूढ होते, कुठं होते, अर्जुनाच्या रथावर. पण अर्जुनानं बाण मारल्यावर भगवान परमात्मा काही बोलत नव्हते, पण तिकून कर्णानं बाण मारला की भगवान म्हणायचे, वा कर्णा, शाबास कर्णा, धन्य कर्णा. कोणाच्या रथावर बसलेला आहे, हे पहिल्यापासूनच चालू आहे. हे पहिल्यापासूनच चालू आहे महाराज. लोक एवढे विचित्र झालेले बघा तुम्ही, लोक फार फार विचित्र झालेले. मतदानाच्या वेळेस महाराज खातात, सकाळी खातात एकाच, दुपारी खातात एकाच, संध्याकाळी खातात एकाच, आणि दुसऱ्या दिवशी मतदान चौथ्यालाच आणतात. लोक एवढे विचित्र निघले. भगवान परमात्मा चालत आलेले, बसला याच्या रथावर आणि गुणगान त्याच करतोय. अर्जुन म्हटला, देवा माझ्या रथावर बसला आणि गुणगान त्याच करतो. त्यावेळेस महाराज भगवान परमात्मा म्हटले, अरे तू रथ त्यावेळेस मान मारतो, त्याचा कितीतरी हात मागे जातो, यात नवल नाही. तू याच्या समुद्राच्या पलीकडे नेऊन घातला, यात सुद्धा नवल नाही. म्हटले कस काय, अरे म्हटला तो तुझा रथ 2 बोट हलवतो, यात नवल आहे. म्हटले कस काय देवा, त्याचं कारण असं आहे, अरे तुझ्या रथावर एकटा मी नाही ना, मग 5 शक्त्या एकवटलेल्या आहे. 5 लक्ष देऊ नाही का. स्वतः महाराज ध्वजावर कोण आहे, ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, भगवान शंकर परमात्मा एक शक्ती. भगवान परमात्मा म्हटले तू स्वतः एक नराचा अवतार आहे. किती शक्त्या झाल्या, 2 शक्त्या. आणि मी तुझ्या रथावर आरूढ आहे, तर मी 3 शक्त्या घेऊन तुझ्या रथावर आरूढ आहे. किती शक्त्या झाल्या, 5 शक्त्या या जगतामध्ये एकाच ठिकाणी एकवटलेल्या असून तो रथ कर्ण हलवून दाखवतो. किती विशेष आहे. पण तो कर्ण या जगाच्या बाजारात शेवटी वाहून गेला. फक्त संगत कोणाची होती, दुर्योधनाची होती. याच्याकरता माझा मुद्दा होता, संगत फार महत्वाची. महाराज त्या वाल्या कोळ्याला नारदाची संगत घडली आणि
आणि संगत घडल्यावर परिणाम आहे का महाराज? एवढा वाल्या कोळी पापी असणारा वाल्या कोळी शेवटी महाराज उद्धार झाला संगत चांगली. ही ताकद त्यांनी फक्त सांगितलं नारदांना, एकच मंत्राचा जप करा, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते. या मंत्राचा जप केला महाराज प्रभू रामचंद्राला जन्माला. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र हजारो वर्षांनी जन्माला आले. पण जसं वाल्मिकी रामायण लिहिलं महाराज तसंच भगवान परमात्म्याला वागावं लागलं. तेलाच्या टिपके इतकं सुद्धा बाजूला जावं लागलं. वरतोडी दाविन म्हणे नामा, वरतोडी दाविन म्हणे नामा, वरतोडी दाविन म्हणे नामा, वरतोडी दाविन म्हणे नामा, कोणी नामा मी कैसे जीना, वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावी म्हणे नामा, किंवा म्हणे नामा. महाराज जसं भगवान परमात्म्याला तसंच वागावं लागलं. का महाराज? फक्त संगतीचा परिणाम आहे. म्हणून संगत चांगल्याची करा. वाल्या कोळ्यानं संगत नारदाची केली. नारदानी एकच मंत्र दिला भगवान परमात्म्याचं नाम. परिणाम एवढा पापी असणारा उद्धरून गेला नामस्मरणाला. म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा मायबाप उद्धरून जर जायचं असेल तर जीवनामध्ये कलियुगामध्ये एकच साधन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. लोकं म्हणतात, करू कधी करू, कधी सावध व्हायचंय? आपण सगळ्या गोष्टी सावध आहे. पण महाराज बघा, लोक सगळ्या गोष्टी सावध आहे, पण लोकांना असं वाटतं आम्ही मरणारच नाही काय. संतांचं प्रमाण असं आहे, मरणाची कार्य नाही आठवण. तुला काय मरायचं नाही बाबा, तू तुझ्या करता काय केलं. आपण संसाराकरता खटाटोप रोज आहे. आपण उद्याचा प्लॅन आजच करून ठेवतो, उद्या सकाळी उठल्यावर काय करायचं, दुपारी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं. पण मरणाची तयारी काय करून ठेव. मरायचं हा, मरावं तर लागणार आहे. सृष्टीचा नियम आहे, आला की जावा. जो खाटेवरती आला तो ताटीवरती जाणार. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार हे निश्चित आहे. असं असताना लोक सावध का नाही? हा, कबीरदास महाराजांचं वाक्य आहे, अरे बाबा तू आला कुठून, तुला जायचं कुठं माहिती? आला से कुठून जसे कवन्यारे ठाया, घरदार तुझे नाही अवघे लटकीच माया. साधू संत सांगतात, अरे आला बरं. मला तुम्ही सांगा मायबा, तुम्ही सर्व हुशार मंडळी माझ्या समोर बसला आहात, आपण कुठून आलो आपल्याला आठवतं का? माहिती का? बरं आपल्याला जायचं कुठं हे माहिती का? आलो कुठून हे माहित नाही, जायचं कुठं हे माहित नाही. मग कशा करता हे खटाटोप चालला? संसारा करता. बरा करा तुम्ही संसारा करता खटाटोप, पण आपल्या करता सुद्धा काहीतरी खटाटोप करून ठेवा. लक्षात ठेवा, शेवटी फक्त केलेलं आपलं चांगलं कर्मच वरती येतं. हा, करा हरिभक्ती सोडविल यमापासून. सोडत नाही मायबाप तिथं, कोणीच सोडत नाही. आपला बाप सोडत नाही, आपली आई सोडत नाही, आपली बायको सोडत नाही, आपला नवरा सोडत नाही, आपला मुलगा सोडत नाही, आपली मुलगी सोडत नाही. केलेलं कर्म महाराज. म्हणून आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन सांगत असतो. कसं चाललं? 100 वर्षाचं तुमचं माझं गणित आहे महाराज, पण आपलं असंच चाललं. कसं चाललं ऐका. म्हणून सावध झालं पाहिजे माणसानं. समर्थ रामदास स्वामी सांगतात, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान, सावधान वचवद नारायणा. माणसं सावध होईना महाराज. आपलं आयुष्य कसं चाललंय बघा. 10 वर्ष बालपण, 10 वर्ष खेळण्यात बागडण्यात जातात, 20 वर्ष तारुण्य. 20 वर्षाचं तुमचं माझं आयुष्य झालं की महाराज तारुण्य अंगात येतं. आणि तारुण्याचं असं आहे महाराज, सृष्टीचा नियमच असा आहे, तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी सदा मुसमुसी धुळी जायचं. तारुण्यात महाराज माणूस कोणालाच मानत नाही. ताकद असते अंगात, मानत नाही. हे संताचं वाक्य आहे.
20 वर्ष आपलं आयुष्य असंच जातं. त्याच्यात अजून 10 टाका किती झाले पेटी मास्तर? बोर झाले काय तुम्ही? झोपून राहिली काय? हा? किती झाले? 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरते प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी सावध सावधान वाचे स्वामी सांगतात 30 वर्षाचं आयुष्य झालं की महाराज पोरग बायको नुसतं हे आणा ते आणा ते आणा ते आणा प्रपंच पाठी मागायला आणि मग कशाचा माणूस परमार्थ करतो कशाचा सावध होतो. हे 30 वर्षाचं तुमचं आणि माझं गणित आहे. त्याच्यात अजून 10 टाका किती झाले? 40 वर्ष झाले किंवा 40 वर्ष होते आले दाताच्या पंक्ती. महाराज 40 वर्ष झालं दाता हालायला सुरुवात होता आणि मग डोळ्यात भुरळ पडायला सुरुवात होते. महाराज बघा तुम्ही 40च्या पुढचे जे लोक आहे ना त्याला थोडं कमी दिसायला सुरुवात होते. म्हणून जोपर्यंत चांगले डोळे तोपर्यंत ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं पारायण करून घ्या. महाराज काय सोहळा झाला आता महाराज भंडारा डोंगरावर. वा 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 त्या सोहळ्याचं गणनाच करू नये. हा असा अलौकिक सोहळा पाच झाला महाराज देऊ भंडारा डोंगरावर. वा हे महाराज महाराज आपण मरताना एखादा जरी असं सोहळा पाहूनच मरावं माणसं. काय सोहळा लोक गाथा वाचत नाही महाराज. घरामध्ये गाथा असून गाथा वाचत नाही ज्ञानेश्वरी वाचत नाही. डोळे चांगले असेपर्यंत म्हणत वाचत नाही. मग एकदा डोळे गेले की महाराज आम्हाला तुमच्या बरोबर येऊ द्या. काय आले तो आमच्या बरोबर? घरीच राहा बाबा तू आता. 40 वर्षाचं 50 वर्ष झाला की तेच होत तेच सुरुवात होते महाराज. श्याम केश शुभ्र होती आणि त्याशी म्हातारा म्हणते. एकदा 50 वर्षाचं आयुष्य झालं की महाराज काळे केस पांढरे व्हायला सुरुवात होतात आणि मग लहान लहान मुलं त्याला म्हातारा म्हणायला सुरुवात करतात. 50 वर्षाचं आयुष्य. अजून 10 टाका किती झाले? 60. 60ची बुद्धी नाठी मग हाताली काठी वस वस लागे पाठी त्या सिंहासच गारी. 60 वर्षाचं आयुष्य नुसतं मात्र वस 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 करतो महाराज. कशाचा परमार्थ करतो? परमार्थच करत नाही. त्याच्यात 10 टाका किती झाले? 70ची केली रचना उठवेना चालवेना चालवेना बैसवेना मग तो झाला दैन्यवान सावध सावधान वाचे वदनारायण. 70 वर्षाचं आयुष्य झालं की महाराज माणसाला उठता येत नाही. उठता आलं तर चालता येत नाही आणि चालता आलं तर बसता येत नाही. दैन्यवान होऊन जातो महाराज. दैन्यवान माणूस 70 वर्षामध्ये. त्याच्यात 10 टाका अजून किती झाले? चरण मिळून 20 मग तो झाला अपयशी पाण्याविन मछली जैशी जीव होतो कासाविशी सावध सावधान वाचे वदान. 80 वर्षाचा आयुष्य झालं की महाराज इतका अपयशी होतो. कोणत्या कामाला लागला का अपयशच हातात येतो आणि नुसता तडफड तडफड करतो. कसा? जसा पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि तो जसा तडफड 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 करतो ना महाराज 80व्या वर्षी म्हातारा नुसतं तसं तडफड तडफड करतो. कधी परमार्थ करणार? 10 टाका अजून किती झाले? मग वर्ष झाले 90. कोणता येईना एकच शब्द. 90 वर्षाचं मायबाप तुमचं माझं आयुष्य झालं की महाराज मग ते बोलता येत नाही आणि मग म्हाताऱ्याला कोपऱ्यात बसायला जागा देत. मग ते म्हातारा कोपऱ्यात काय करतं? खाकरतं खोकरतं कुठं थुकतं? कोपऱ्यात. आणि मग तिच्याबरोबर 20 25 30 35 40 वर्ष संसार केलेला असतो ना. तीच म्हणती काय? बाईला मन खरं मरता तरी बरे बाईला मन खरं मरता तरी बरे नाशिये घर तुम कोणिया नाशिये घर तुम कोणिया. 40 45 50 वर्ष संसार केलेला असतो. तीच म्हातारी म्हणते शेवटी ही बाईल म्हणे खर. खर म्हणजे काय हो? बसलेले खर म्हणजे काय? तुम्हाला काहीच माहित नाही काय खर म्हणजे? गाढव. गाढव कोण म्हणतं? गाढव बायको. कोणाला म्हणती? नवऱ्याला. बाईल म्हणे खर मरता तरी बरी. गाढव मराना सुद्धा म्हणे का?
काशी येले घर. समर्थ रामदास स्वामी सांगतात अरे एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणी सावध झाला. माणसं 100 वर्षाचं आयुष्य संपून जातं सावध होत नाही. समर्थ रामदास स्वामी सांगतात फक्त योगी सावध होतात. अरे कधी आपण सावध होणार, कधी सावध जीवडा दो दिन का महिमा कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम. बालपणा तो खेल गवाया, बालपणा तो खेल गवाया. तरुण हुआ तो समय गवाया जीवड़ा, तो दिन का महिमा कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम. केव्हा त्याची भक्ती कधी बघा. जीवनामध्ये सगळं असेल, सगळं असेल, बंगला असेल, गाडी असेल, शेती असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, सगळ्या गोष्टी असेल, पण घरामध्ये जर परमार्थ नसेल, भगवंताचं भजन नसेल, तर सर्व शून्य आहे. विढाला विढाला आम्हाला मनुष्य जन्म आम्हाला मिळाला. आणि जर भक्ती करत नसेल तर भक्ती विन गेला अधोगती. भक्ती जर करत नसेल तर तो देह अधोगतीला गेल्याशिवाय. म्हणून तर साधू संत वेळोवेळ सांगतात सांगतो तुम्हासी बाजारे नाही तरी गेला. त्याला जर शरण जर नाही गेली, त्याचं भजन जर नाही केलं तर तुमचा जन्म हा काय झाला, वाया गेला, व्यर्थ गेला. संत ते सांगतात महाराज. म्हणून बघा आहे तोपर्यंत मायबाप तुमच्या लेकरासारखा आहे. तर कमीत कमी 10, 15, 20, 25 मिनिटं देवा करता द्या, संता करता द्या. नक्कीच आपलं जीवन परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. साधू संत सांगतात, नाद बाबा सांगतात, बहुता सुकृते नरनिर्भय झाला आणि भक्ती विना गेला. भक्ती जर करत नसेल बापा माय बापा, जीवन जगत असताना या कर्माची गती फार गहन आहे. इतकी गहन आहे ते देवादिकाला चुकलं नाही, नवे नवे देवादिकाच्या बापाला चुकलं नाही. अभंगाचं दुसरं चरण. बाप भाग्य कैसे नसरेची 12 वाजली. 5 मिनिट राहिली, जास्त वेळ घेणार नाही. किती वेळ महाराज किती सांगत चांगलं सांगत असताना गाडी एक लक्षात ठेवा, गाडी किती उशिरा चालू होत्या. ड्रायव्हरचं काम काय असतं, वेळेवर पोहोचणं. तसं आपण 12ला म्हणजे 12ला, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे ना, जास्त वेळ घेणार नाही. नाद बाबा सांगतात कर्माची गती फार गहन आहे. किती बाप भाग्य कैसे नसरेची कर्म न कळेची वर्म. अरे खूप लोकांना त्या कर्माची गहनता कळत नाही. पण कर्मानं कोणाला सोडलं नाही, कोणाला सोडलं नाही. आता बघा आतापर्यंत कोणाला सोडलं महाराज, कोणीच नाही. दैव जात स्वर स्वर दैव जात विठाला 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 दैव जात करणे असता दूषणा गुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणा गुणाचा माय कैकईना दोषी नभे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणा
जरा मरण यातन सुटला कोण प्राणी दुःख मुक्त जगला रे कुणी जीवनात. महाराज कर्मानं आतापर्यंत मला सोडलं नाही, देवादिकांना नाही देवाच्या बापाला सोडलं नाही. माय बाप म्हणून कर्म चांगलं करा. कर्म कोणतं महाराज? ज्या गोष्टीत नारायण आहे असं कर्म माणसानं करावं. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते येईल. भगवान परमात्मा ज्या कर्मानं खुश होईल, सुखी होईल असं कर्म करावं. बाप भाग्य कैसे नसरेची कर्म नकळेची वर्म अरे मुडा. महाराज भगवंताचं नामस्मरण जर केलं तर परिणाम आहे का? रावरंक हो का उंच नीच याती. कोणत्याही जातीतला असू द्या, सगळ्यांना अधिकार आहे. सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार. भगवंताचं नामस्मरण करायला कोणाला पण अधिकार आहे. कोणी असो, राजा असो, रंक असो, भिकारी असो, कोणी श्रीमंत असो, कोणी असो, सगळ्यांनी जरी घेतलं तरी त्याचा उद्धार होणार आहे. आणि जर घेतलंच नाही, कोणी असू द्या, भक्ती विनम माती मुखी त्याच्या. भक्ती जर करत नसेल तर भक्तीपेक्षा त्याच्या तोंडात नाथबाबा सांगतात माती आहे. एवढंच नाही, अजून एक मतलब तिसरं चरण राहिलं बा. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी. याच्याकरता महाराज अनंत जन्माचं पुण्य लागतं. देवाचं नाव तोंडाला एवढं सोपं नाही महाराज. नाम नवदे ज्याची वाचा, हे संताचं प्रमाण आहे. महाराज ते म्हणतात जर तुमच्या तोंडाला नामच येत नसेल तर मग ते सांगतात असं असं आहे, संतांनीच बोलावं. म्हणून पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत, बहुत सुकृताची जोडी म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात मायबाप मला भगवान परमात्मा एवढा का आवडतो तर मागच्या जन्मी आम्ही काहीतरी पुण्य केलं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले देवाया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी मागच्या जन्मी काहीतरी केलं परिणाम भगवान परमात्मा नाथबाबा सांगतात बाबा नुसतं हरी हरी म्हणा, एका जनार्दनी हरी हरी म्हणता भगवंताचं नामस्मरण करा. परिणाम आहे मुक्ती सायुज्यता. हरिमुखी गाता हरपदी चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विढोबा रखुमाई. विढोबा रखुमाई, विढोबा रखुमाई, विढोबा रखुमाई. बहुता सुकृते नरदेह लागला भक्ती विना गेला दुर्गती. हरिमुखी गाता हरपदी चिंता त्या नाही मागुता जन्म घेणी यथामध्ये यथावकाश. माझ्या बुद्धीप्रमाणे 1 तास 1.5 तास सेवा करण्याचं माझ्या बुद्धीनं मला जशी बुद्धी दिली तसं मी सांगण्याचा आपल्यासमोर प्रयत्न केलेला आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. माझा खरोखर आज आवाज बसलेला आहे पण सिस्टममुळे मला जसं बरं वाटलं. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे बघा. ज्यांच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलो आहोत
कैलासवासी वैकुंठवासी नानासाहेब नारायण पाटील दहिदार भाऊंना जाऊन आपल्यातून आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. समस्त दहिदार परिवारानं हा कार्यक्रम इथं आयोजित केला. इथे येऊन खरोखर मायबाप आनंद वाटला, प्रसन्न वाटलं. पहिल्यांदाच तुमचा माझा परिचय आहे. पण सर्व टाळकरी मंडळी, गायनाचार्य मंडळी, विकास महाराज, सर्व पेटी मास्तर, सिस्टमवाले, विनेकरी बाबा, पेटी, सर्वच मंडळी अगदी आपली घरच्यावरी वाटले, आनंद वाटला. बघा, या परिवारातून एक वडील निघून गेले. आणि एक लक्षात ठेवा मायबाप, जोपर्यंत वडील आहेत घरामध्ये, एकदा वडील निघून गेलं की महाराज वडिलाची किंमत कळत असते. जोपर्यंत वडील आहेत ना महाराज, काही कळत नाही महाराज मुलाला, सगळं काही गोष्टीची कमी पडत नाही. लक्षात ठेवा, सगळेच महाराज लोक, संत लोक सांगतात आई महत्वाची. मी सांगतो आई महत्वाची, पण आई जेवढी महत्वाची तितकाच महत्वाचा बाप सुद्धा आहे. आई मला भाकर वाढून दे म्हटलं की आई पटकन ताट करून देते, पण त्या जेवणाच्या ताटाची व्यवस्था करणारा, तुमच्या करता माझ्या करता राब राब राबणारा बाप कुणाच्याच लक्षात येत नाही. माय बाप, आई मला 10 रुपये दे म्हटलं की आई पटकन पाकिटातून 10 रुपये काढून देते. अरे पण त्या पैशा करता आपला बाप रात्रंदिवस रक्ताचं पाणी करतोय महाराज, हे कधी विसरता कामा नये माणसांना. आज या परिवारातून वडील निघून गेले महाराज. बघा तुम्ही माता भगिनींनो, ज्यांचे लग्न झालेले आहे, ज्या दिवशी तुमच्या घरातून तुमचा बाप निघून गेला मायबाप, समजायचं सुखाचा समुद्र लोटला. सुखाचा समुद्र बाप निघून गेला की मायबाप काही नाही. या जगतात सगळे स्वार्थी प्रेम करणारे. बाप आणि आई जर सोडली महाराज, तर खरं प्रेम कोणाचंच नाही या जगतामध्ये. साधू संत सोडले, एकच भगवान परमात्मा सुद्धा निस्वार्थ आहे. साधू संत आणि आपले आई बाप हेच निस्वार्थ प्रेम करणारे तुमच्या माझ्यावर आहे. म्हणून या परिवारातून बाप निघून गेला महाराज. आता या परिवारानं कितीही जरी म्हटलं महाराज, किती इच्छा केली, तर त्यांनी फक्त आता फोटोत पाहूनच महाराज, आणि ज्या दिवशी त्यांना वडिलाची आठवण होईल मायबाप, मग त्यांना कळेल एवढं कमवलं, हे जर ते नसतील तर आपला काय उपयोग आहे. म्हणून साधू संत सांगतात, पतंगा रे पतंगा आता थांबशील का, वडील माझे देवा घरी, निरोप माझा देशील का, वडील माझे देवा घरी, निरोप माझा देशील का. आम्हाला जगी बाप, आम्ही काय केले पाप, आम्हाला जगी बाप, आम्ही काय केले पाप. तळहाताचा पाळणा केला, दीपाचा तो दिवा लागला, सुखाचा तो दिवस पाहण्या बाप माझा हरवला. पतंगा रे पतंगा आता थांबशील का, वडील माझे देवा घरी, निरोप माझा देशील का, वडील माझे देवा घरी, निरोप माझा देशील का. जगी ऐसा बाप, त्याचा वंश दिसावा, होता ऐसे हरी पाप, ज्ञान देव माया. पतंगा रे पतंगा आता थांबशील का, हे निरोप माझा, निरोप माझा देशील का. कितीही विनवण्या जरी केला मायबाप, लक्षात ठेवा, बाप निघून गेला, सर्वस्व गेलं मायबाप, तुमचं सर्वस्व. म्हणून बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कन खरपणा, अरे त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. या दिवशी महाराज समजायचं बाप निघून गेला ना, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते. बाप निघून गेला की महाराज ते घर आपोआप कोसळत, आपोआप. आहे तोपर्यंत त्यांची किंमत करायला शिका मायबाप. मी आपले सारखे लेकरू आहे, आपल्या करता आपला बाप काय करतो महाराज हे आपल्याला कळत नाही, पण बाप निघून गेल्यावर त्याची किंमत कळते. म्हणून महाराज साधू संत सांगतात, आहे तोपर्यंत त्यांची पूजा करा. सकळ तीर्थाची धुरी
काय कळतं महाराज तुम्ही मला सांगा बरं. बापाचं कष्ट मुलाला महाराज जोपर्यंत तरुण मुलगा आहे तोपर्यंत बापाचं कष्ट काहीच दिसत नाही. म्हणून लक्षात ठेवा, एकदा कधीतरी बापाकडे बघा, नीट निहाळून बघा. तरुण मंडळांना विनंती आहे. ओ रामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, होठामंदी हासू जरी घना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, ओम गाया बापर, ओम गाया बापर. बाप समजणं, आयुष्य संपून जरी गेलं तरी बाप समजणं अवघड आहे. म्हणून या परिवारातून एक वडील निघून गेले, कैलासवासी वैकुंठवासी नानासाहेब नारायण पाटील दहिदार. त्यांच्यात पश्चात त्यांची चिरंजीव असतील, त्यांच्या मुली असतील, त्यांच्या धर्मपत्नी असतील. या सगळ्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती माझे प्रभू ज्ञानोबा आहे देव. संताकडे ज्ञानोबाराकडे आपण एवढी प्रार्थना करून घेऊ. संताचं हृदय हे दयाळू आहे आणि ज्ञानोबारायांना प्रार्थना केली की ते संत कधीही प्रार्थना ऐकतात. म्हणून ज्ञानोबारायांना आपण प्रार्थना करू, यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव. आणि भाऊंना माऊलींनी त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांना विलीन करून घ्यावं, ही सर्वांच्या चरणी ज्ञानोबारायांकडे प्रार्थना करतो. बोलण्याच्या ओघात वाईट उक्त शब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहे, पण जे चांगलं आहे ते ज्ञानोबारायचं तुकोबरायचं समर्थ आई वडिलांचं. आमचं काही नाही महाराज, आमचं काय आहे. माणूस किती टवटवीत बोलत असला तर महाराज याचे उपकार खरे संताचे आणि नंतर आई वडिलांचे. आमचं काय महाराज, आपण कोण होतो, आज कोणत्या परिस्थितीवर आहे महाराज. मी एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे, आज महाराष्ट्रभर फिरतो फक्त आई वडिलांची कृपा आहे. आणि हे उपकार माणसानं कधी विसरू नये आई वडिलांची. महाराज तुमच्या कातड्याचे चप्पल जरी तयार केली अंगाच्या कातड्याची, त्यांना घालायला तरी उपकार फिटू शकत नाही. म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार पडू द्या. लक्षात ठेवा, जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर एक गोष्ट विसरू नका. हर बात को तुम भूलू भली, माँ बाप को तुम मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, ये लाख नहीं सब खाक है सब, इस राज को तुम मत भूलना. आई बापाची जर सेवा करत नसेल, तुमच्याकडे सगळं जर असेल तर सगळं खाक आहे, म्हणून त्यांची सेवा करा. या समस्त दहिदार परिवारानं श्री रामेश्वर भाऊंनी हा कार्यक्रम इथं आयोजित केला. रामेश्वर भाऊंना आणि आमचे भाऊसाहेब भाऊ काळे भेंडळकर यांच्यामुळे तुम्हाला सर्व संत दर्शनाचा मला झालेला योग. सर्व टाळकरी मंडळी हुशार आहे, पण मनाला थोडं नंतर वेळ झाला होता आपल्या, त्याच्यामुळे मी थांबवतो. मी तसं कोणाला थांबवत नाही, पण वेळ भरपूर झालेला आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, जास्त वेळ घेणं आता 5 मिनिटं वाढवाय. म्हणून सगळ्यांना नारदाच्या गादीने अभिवादन करतो. समस्त टाळकरी मंडळी तुम्हा श्रोतजनांच्या चरणी सेवा समर्पित करतो. पेटी मास्तर आहे, मृदंगाचार्य आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. साऊंड सिस्टम करता एकदा टाळ्या वाजवा जोरात. आपल्याच गावातील आहे ना, बुट्टेवाडगाव. हा, बुट्टेवाडगाव. आनंद वाटला. सर्वांना नारदाच्या गावात येऊन अभिवादन करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर प्रमाण आहे. जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तब तू आपले सुहित पाहे, तीर्थयात्रे जायचं नको. सांगतात ना नाटाच्या प्रकरणामध्ये, बाबा हो, जोपर्यंत आपले हातपाय चालतात, आपलं शरीर सुदृढ आहे, तोपर्यंत माणसानं तीर्थयात्रा करून घेऊन. आज योगायोगानं आम्हाला 21ला जायचं, 5-6 जागा खाली, असं काय नाही जबरजबरी असं नाही, पण एकदा येऊन बघा. सुंदर अशी यात्रा आहे. जगन्नाथपुरी, गंगासागर, काशी, अयोध्या, चित्रकूट, इलाहाबाद, तसेच नेपाळ, काठमांडू आहे.
बौद्धगया पितृगया बरेचशे ठिकाणी आहे. 17-18 दिवसाचा प्रवास आहे आणि 5-6 जागा योगायोगानं खाली आहे. 21ला जायचं आहे. त्याची फीस आहे 25,000. पण आता खाली जागा असल्यामुळे आम्ही 5-6 हजार रुपये कमी केलेली आहे. त्याच्याकरता 18,000 रुपये बोलणं मोकळं आहे माझं. हे असं काही चोरीला पण नाही. म्हणून 18,000 रुपये ज्यांना ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी मला भेटा, पत्रिका घेऊन जा. आणि ज्यांना येणे यायची इच्छा असेल, देवानं ज्यांना ज्यांना बोलवलं असेल त्यांनी चला. आवश्यक आहे तर बघा, संसार सुटतच नाही. कितीही केला तरी संसार सुटत नाही. म्हणून ज्यांना ज्यांना येण्याची इच्छा असेल त्यांनी कीर्तन झाल्यानंतर माझ्याकडे या. म्हणून सगळ्यांना नाथाच्या गादीवर अभिवादन करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. गोडी जय जय गोडी देवा गोडी विठ्ठल. राजा महाराज महाराज. अनाई विचार